नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण कॅनव्हासपासून अशा प्रकारे कॅनव्हास बॅग हे तयार करणार आहोत. तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ. कॅनव्हास बॅग करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला हे कॅनव्हास लागतील. हे कॅनव्हास स्टेशनरी शॉपमध्ये अगदी 50 रुपयाला 4 किंवा 10 रुपयाला 1 अशा पद्धतीने सुद्धाही मिळून जातील किंवा त्या मार्केटनुसार रेट वेगळं आणि ऑनलाईनसुद्धाही भेटेल. आणि अस्तर 2 प्रकारचे लोकर, अशा प्रकारचे हँडल स्टेशनरी शॉपमध्ये सुद्धा भेटतील किंवा दुसऱ्या आकारामध्ये किंवा कलरमध्ये ऑनलाईनसुद्धाही भेटतील. आणि सुई एवढ्याच साहित्याचा वापर करून आपण छान सुंदर कॅनव्हास बॅग तयार करणार आहोत. तर हे जे कॅनव्हास आहेत आपल्याला 4 लागतील. माझ्या मते कॅनव्हास बॅग हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ आहे. आता प्रकारे कॅनव्हास बॅगचा व्हिडिओ कोणीही केलेला नाही. मी सर्च करून पाहिलेला आहे. कॅनव्हास पर्स खूप सारे आहेत पण कॅनव्हास बॅग अजिबात नाहीत. 4 कॅनव्हास सीट आपल्याला येथे लागतील. त्यातले 2 कॅनव्हास सीट आहे तसे ठेवा. तिसरा कॅनव्हास सीट त्याचे एकामधून 2 सेम पार्ट करा उभ्या पद्धतीने, म्हणजे दोन्हीही भाग सेम येतील अशा पद्धतीने. आणि जी चौथी कॅनव्हास सीट होती 4 नंबरवाली, ती कॅनव्हास सीट ही जी आपण तिसरी कॅनव्हास सीट कट केलेली आहे त्याची रुंदी घेऊन ती कॅनव्हास सीट कट करा. तुम्ही व्हिडिओमध्ये नीट पाहिलात की तुम्हाला ते नक्कीच कळून जाईल. 3 नंबरची कॅनव्हास सीट घेऊन ते आपण 1-2 असं कट केलेलं आहे. त्यातलाच एक भाग घ्यायचा, तो 4 नंबर कॅनव्हास सीटवर ठेवून मार्करने मार्क करून आडव्या पद्धतीने खात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा. हा जो चौथा कॅनव्हास सीट आहे ते आपण येथे बॅगचा बेस म्हणून यूज करणार आहोत. आणि 3 नंबरचे जे सीट आहेत दोन्ही सेम पद्धतीने कट केलेले, ते बॅगला दोन्ही साईडला साईड म्हणून आपण इथे यूज करणार आहोत. तर अशा प्रकारे आपले येथे 5 कॅनव्हास सीट तयार केलेले आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3चे 2 आणि लास्ट 4 नंबर. तर अशा प्रकारे आपल्याला इथे 5 सीट तयार झालेल्या आहेत. याच्यावर आपण आता लोकर वर्क तयार करून घेऊया. लोकर वर्कसाठी तुम्हाला जे आवडतील ते कलर तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे ऑफ व्हाईट रेड कलर घेतलेला आहे. सुई घेतलेला आहे. सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे. तुम्हाला समजावा म्हणून मी इथे मार्करचा वापर करून तुम्हाला इथे दाखवत आहे. तर पुढे येथे तुम्हाला समजावं म्हणून या कॅनव्हास सीटला चौकोन असे होल असतात. तर येथे आपण 7x7चा एक चौकोन तयार करून घेणार आहोत. त्या 7x7मध्ये मध्ये सेंटरला एक पॉईंट तयार होतो. ती 4ही बाजूला 3 घर सोडलात की मध्ये एक पॉईंट मिळेल. तर तिथूनच आपल्याला हे सुईदोरा ओवून घ्यायचा आहे. साईडून दोरा ओरून घ्यायचा आणि सेंटरमध्ये ॲड करायचा. साईडून दोरा काढायचा आणि तो सेंटरमध्ये ॲड करायचा. अशा पद्धतीने करत गेलात की एक चौकोनी फूल किंवा चौकोनी फ्लॉवर येथे तयार होईल. जर ही डिझाईन तुम्हाला कळली नसेल तर कॅनव्हास बॅगचे जे वर्क आहेत ते कॅनव्हास पर्सचे खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. त्यातील डिझाईनसुद्धा तुम्ही करू शकता. पण ही खूप सोपी आहे. इथे कोणतंही ऑड नंबर घ्यायचं, म्हणजे 5, 7, 9 खूप मोठं होईल, 7 खूप छोटं होईल, म्हणून मी इथे 7 घेतलेला आहे. अशा प्रकारे केलात की एक सुंदर फुल इथे तयार होईल. पूर्ण कॅनव्हास भरून आपल्याला ऑफ व्हाईट रेड अशा प्रकारचे फ्लॉवर मॅट पद्धतीने किंवा आपण चेस खेळतो ना त्या पद्धतीने हे करत जायचं आहे.
7 बाय 7चे घर घेऊन एक छान सुंदर असं एक आपले मॅट तयार झालेले आहे पूर्ण। तर पुढे आपल्याला ऑफ व्हाईट कलरचा दोरा घेऊन उरलेले जे फुलं आहेत ते करून घ्यायचं आहे। अशा खूप सुंदर व्हिडिओ आर्ट, क्राफ्ट, रंगोली, मेहंदी याच्यामध्ये मी व्हिडिओ करत असते। जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर प्लीज श्रीच्या स्पेशलला सबस्क्राईब करा, हीच विनंती। आणि हो, खण प्रोडक्ट जसे की खण तोरण, खण आसन, नैवेद्य आसन, खण दरवाजासाठी पंचकोनी तोरण, की स्टँड, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मी करत असते। जर तुम्हाला ते हवे असतील तर प्लीज DM करा किंवा शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते पाहून ऑर्डरसुद्धाही करू शकता। पूर्ण कॅनव्हास शीट भरून एक ऑफ व्हाईट आणि रेड फ्लावर्स हे तयार झालेले आहे। सेम अशाच पद्धतीने 5ही आपल्याला शीट हे तयार करून घ्यायचं आहे। ॲक्च्युली हा व्हिडिओ करण्यासाठी मला किंवा ही बॅग करण्यासाठी मला 4 ते 5 दिवस लागलेले आहेत। व्हिडिओ हा 2 तासाचा झालेला आहे। तो एडिटिंग करून मी तुमच्यामध्ये 10 ते 8 मिनिटाच्या आतमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। तर ही अशा प्रकारे हे कॅनव्हास शीट तयार करून झालेले आहे। तर कॅनव्हास शीटला आता आपण मागे अस्तर लावून घेणार आहोत। अस्तर लावण्याची खूप सोपी पद्धत आहे। कॅनव्हास शीट अस्तरवर ठेवा, त्याच्यापेक्षा 1 इंच इतकं जास्त माप ठेवून अस्तर कट करून घ्या आणि उरलेला जो 1 इंच आहे तो आतल्या बाजूने फोल्ड करून ते अस्तर कॅनव्हासला सुईदाराच्या साहाय्याने लावून घ्या। जसंही आपण फॉल वगैरे साडीला लावतो ना, सेम त्याच पद्धतीने 5ही शीटला आपल्याला हे अस्तर लावून घ्यायचं आहे। कॅनव्हास लावून 5ही शीट आपले तयार झालेले आहेत। आता आपण आता हँडल लावूया। हँडल हे स्टीलचे आहेत। तुमच्याकडे किंवा स्टेशनरी शॉपमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये खूप साऱ्या प्रकारचे हँडलसुद्धाही अवेलेबल आहेत। ते हँडलसुद्धा तुम्ही लावू शकता, जसं की लाकडी वगैरे। हँडल लावण्याची सुद्धा ही खूप सोपी पद्धत आहे। या कॅनव्हास शीटच्या आतल्या बाजूला आपल्याला हे की आपण बटन हे शर्टला अटॅच करतो, सेम त्याच पद्धतीने डबल थ्रेड घेऊन हे हँडल त्या बॅगला आपल्याला अटॅच करून द्यायचं आहे। सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या शीटला सुद्धाही आपल्याला हँडल अटॅच करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हँडल लावून हे शीट तयार आहे। सेम अशा प्रकारे आपल्याला 2 शीट हवे असतील, त्यालाही आपण आता हँडल लावून घेऊया आणि आता आपण बॅगसाठी ही अटॅचमेंट तयार करून घेऊया। अगोदरच हा लांबीला जो जास्त भाग आहे 4 नंबर शीट, त्याला आपण ही दोन्ही समांतर कट करून घेतलेले पीस अशा प्रकारे अटॅच करून घेणार आहोत। ही बॅग अटॅच करण्याची सुद्धा ही खूप सोपी पद्धत आहे। ज्याप्रमाणे आपण बटन्स शर्टला अटॅच करून घेतो, सेम त्याच पद्धतीने हे शीट आपल्याला एकमेकाला सुई दोऱ्याच्या सहाय्याने अटॅच करून घ्यायचं आहे। 5ही शीट एकमेकाला अटॅच करून घ्यायची। फक्त हँडलची बाजूची वरची आहे ती ओपन सोडून द्या। तर अशा प्रकारे एक सुंदर छान भाजीपाल्यासाठी एक सुंदर छान पिशवी ही आपली तयार होईल। ही बॅग खास करून तुम्ही मंदिरमध्ये जाण्यासाठी किंवा फक्त भाजीपाल्यासाठी, म्हणजे जसं की शेपू, मेथी, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता याच्यासाठी सुद्धाही वापरू शकता। पण बॅग दिसायला खूप सुंदर अप्रतिम दिसते। हँडल चेंज केलात की हँडल फॅन्सी लावलात तर तुम्ही हे ड्रेसवर किंवा साडीवर सुद्धाही वेअर करू शकता। तर अशा प्रकारे एक छान सुंदर हँडमेड बॅग आपण घरीच तयार केलेली आहे। अशा प्रकारे हँडमेड बॅग तयार करून देण्याचं तुम्ही बिझनेससुद्धाही करू शकता। आता सध्या प्लास्टिक बॅगपेक्षा हँडमेड बॅगला खूप मागणी आहे, म्हणून ही बॅगची रुंदी, लांबी 1 फूट आणि रुंदी अर्धा फूट अशा प्रकारे छान सुंदर ही बॅग तयार झाली। खूप असा भरपूर स्पेस असतो आतमध्ये आणि ही बॅग मेन म्हणजे फोल्डसुद्धाही होते। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने खूप जागा अशीही घेत नाही आणि टिकाऊ आहे। मेन म्हणजे आपण स्वतःहून घरी तयार केलेला आहे। तर मी केलेली ही बॅग जर तुम्हाला आवडलीस तर नक्की श्रीशा स्पेशल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, बॅग आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छान सुंदर व्हिडिओमध्ये।